रेषा बघून चालत नाहीत. अधिकृत कॉरिडॉर ही आपल्या प्रशासकीय सोयीची व्याख्या आहे. अच्छा. हत्तींचे मार्ग हवामान, पाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नानुसार बदलत असतात. आसाममध्ये भारतातले सर्वाधिक म्हणजे 7,000पेक्षा जास्त हत्ती आहेत. हो. आणि वर्षाच्या याच काळात भातशेतीची कापणी होते. त्या वासाने हत्ती मानवी वस्तीकडे खेचले जातात. म्हणजे हा निव्वळ अपघात नाहीये, हा तर थेट मानव आणि वन्यजीव यांच्यातला संघर्ष आहे. अगदी. एका बाजूला आपल्याला विकासासाठी रेल्वे हवीये आणि दुसऱ्या बाजूला हत्तींना जगण्यासाठी त्यांचं अन्न हवंय आणि मग अशी टक्कर होते. बरोबर. आणि आकडेवारी हेच सांगते, 2020 पासून आत्तापर्यंत आसाममध्ये डझनभर हत्तींचा रेल्वे अपघातात मृत्यू झालाय. बापरे. प्रत्येक वेळी कारण जवळपास सारखंच असतं. या घटनेनंतरही तेच झालं. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत हत्तींची तपासणी केली आणि तिथेच जंगलात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. आणि या सगळ्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला असणारच. हो, खूप मोठा परिणाम झाला. तो मार्ग कित्येक तास बंद होता. रुळांवरून डबे आणि हत्तींचे मृतदेह हटवायला खूप वेळ गेला. पण हा फक्त वाहतुकीवरचा परिणाम नाहीये. नाही, ही एक धोक्याची सूचना आहे. बरोबर. या चर्चेतून हेच स्पष्ट होतंय की जरी ते ठिकाण अधिकृत कॉरिडॉर नसलं तरीही हत्ती त्यांच्या अन्नासाठी कुठेही जाऊ शकतात हे वास्तव आपल्याला स्वीकारावंच लागेल. आणि यामुळेच एक मोठा प्रश्न समोर उभा राहतो. कोणता? अनेक रिपोर्ट्सनुसार असे अपघात टाळण्यासाठी भारतात ॲप्स आणि सेन्सर्ससारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची चर्चा सुरू आहे. हो, मीही ऐकलंय याबद्दल. पण जेव्हा हत्ती अशा अनपेक्षित म्हणजे अनधिकृत मार्गांवर येतात तेव्हा एक विचार करायला हवा की मानवी विकास आणि पायाभूत सुविधांचं जाळं वन्यजीवांच्या घरात इतक्या वेगाने वाढत असताना हा संघर्ष आपण फक्त तंत्रज्ञानाने सोडवू शकू का? की भविष्यात निसर्ग आणि माणूस यांच्यातली ही लढाई अजूनच तीव्र होत जाईल.